सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम लाची गाडी कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाणे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाणे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार 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 जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती बाण अभंग हे हाती बाण अभंग हे हाती दया शांती बाण अभंग बाण अभंग हे हाती बाण अभंग हे हाती करती घोष जय जयकार 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 जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय करती घोष जय जयकार जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करते घोष जय जयकार जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जे विठो पार कुमाई गोपाल कुमार पार कुमाई गोपाल विठो पार कुमाई 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 विठो पार कुमाई
विठ्ठल नामाचे गाढे वीर विठ्ठल नामाचे गाढे वीर विठ्ठलाचे जळते दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर जळते दोषांचे डोंगर हा दोषाचे डोंगर हे डोंगर दोषाचे डोंगर दोषाचे दोषाचे जळते दोषा डोंगर हा डोंगर आदि दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर
जळते दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर डोंगर जळती दोषाचे डोंगर
वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वर नाम तया म्हणती आत्माराम व्यापियले मांदियाळी ग्राम जगत कल्याणा अंबा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलं आता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागल आई वेड लागल दुःख सार गेलं आता माझ्या मागल वर्षा काठी अंबा तुझ्या दर्शनाला येईन साडी चोळी पातळाचा मान तुला देईन चरणावर माते तुझ्या चित्त वाहिन आई चित्त वाहिन दुःख सार गेलं आता माझ्या मागल व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्राथित भावे तुला वारी सर्व अरिष्ट निवुनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांतीपदी वैसवी विनंती हीच असेन मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वती पते हर 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 महादेव घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळा देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महानस वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्या साधूने प्रज्वलित केला ते जगद्गुरु तुकोबार आहे यांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे विठाला अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अकारण कारण करुणावरुणालय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून बडेबाबांच्या चरणी नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ. हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज. या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला हो सज्जना हो. सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अगदी थाटामाटात चालू आहे. अतिशय पुण्य पावन भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. सद्गुरू बडेबाबा यांच्या कृपेने व सद्गुरू तारामाऊली यांच्या आशीर्वादाने यावर्षी प्रथमच अखंड हरिनाम सप्ताह श्री मच्छिंद्रनाथ उत्सवानिमित्त आयोजित केलेला आहे. आणि आज कीर्तनाचा दुसरा दिवस. आणि वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो पहिला दिवस म्हटलं की नामभर बोलावं, दुसरा दिवस म्हटला की संतांचं वर्णन करावं. आणि त्याच अनुषंगाला धरून मी संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी आज आपल्या कीर्तनाकरता जे गुणीजन आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण सज्जना हो सगळे गुरुवर्य मंडळी आहेत. आता संगीत शिकत असताना त्यांनी शिकवलेलं आहे. हे संगीत तयार तरी केव्हा होतं बरं. गायन वादन तथा नृत्य मिती संगीत मुच्यते. जिथं बाबांसारखं गायन येतं, आमच्या दादांसारखं वादन येतं आणि बालगोपाळांसारखं नृत्य जिथं येतं ना तिथं संगीत तयार होत असतं बरं. आणि असं गोड मिलाप इथे जमलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं त्यांच्याकरता. आमचे अनिल दादा असतील किती गोड मृदंग आपल्या कानावरती येतोय. महाराष्ट्रात जे काही तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्या टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकाला अनिल दादाचं नाव येतं बरं. अतिशय गोड हात आहे. आम्ही सोबतचे मृदंग वादक आहेत. अतिशय गोड दादांचा हात आहे. आणि आज कीर्तनाकरता बाबा आपला कंठ तयार होण्याकरता 3 गोष्टी अनुसरून असाव्या लागतात बरं. पहिली गोष्ट कष्ट करावे लागतात. दुसरी गोष्ट आईवडील आणि पूर्वजांची आशीर्वाद असावे लागतात. आणि तिसरी गोष्ट सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा लागतो. आणि या तिन्ही गोष्टी या दोघांकडे आहेत बरं. किती गोड आवाज आहे ना. असं वाटतं फक्त ऐकतच बसावं. गोड आवाज आहे, गोड वादन आहे. माझ्या समवेत आलेले आमचे माऊली महाराज आईसाहेब असतील, विनेकरी असतील, या बालगोपाळांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवावर. गुरुजी आपली मुलं आणली पाहिजे तिकडं, आणली पाहिजेत. आम्ही लहान लहान होतो एक काळ तिथं उभे होतो. काय बडे बाबांची कृपा झाली आज इथे उभे आहे. त्या मुलांवरती सुद्धा कृपा होणार आहे बरं. आणि दादा या माता माऊल्यांनी जर आपला मुलगा एवढ्या मोठ्या स्टेजवरती गळ्यात टाळ घालून नाचताना जर पाहिलं ना, किती आजारी असा तुम्ही, किती आजारी असा. आई वडिलांचं आयुष्य 10 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही जर मुलानं गळ्यात टाळ घेतला तर. आणि गोड मुलं आहेत बरं. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. साऊंड व्यवस्था अतिशय उत्तम आहे. आमच्या तालुक्याचं नाव ज्यांनी आग्रतेनं महाराष्ट्रामध्ये गाजवलं ते आमचे राहुल दादांचं साऊंड आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. ते छायाचित्रण करणारे आमचे ऋषीदादा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही म्हणाल यांना सगळ्यांची नावं घेतली, सगळे परिचय यायचे, सगळ्यांची नावं घेतली. आमचं नाव का नाही घेतलं? तुमचं पण नाव घेतो बरं. पाठ करून ठेवलंय गुरुजी लग्नाच्या वेळेस. आता आपल्याकडं महादेवाचं दर्शनाला जातो आपण, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो बरं. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. बडेबाबांचा मान राखून. विठाला विठाला हो सज्जना हो. अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबराय यांचा. आणि आज तुकोबराय या मायभूमीतील संत वीर आहेत, शूर आहेत, त्याचं वर्णन करतात. विठाला विठाला हो सज्जना हो. जर हा देश पाहायला गेलो तर देश फार पवित्र आहे. या देशाचं नाव आहे भारत. भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममाण. भक्ती तर रममाण असणारा देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. किती गोड देश आहे आपला. पण या देशाचं भवितव्य घडवण्याकरता अनेक लोक पुढे येतात. आणि या देशाचं नाव मातीला मिळवण्याकरता सुद्धा अनेक पुढे येतात बरं. कोण आहेत ते? 3 सजावत देश सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. विठाला विठाला हो सज्जना हो. या देशाचं भवितव्य घडवण्याकरता साधू संत पुढे येतात. म्हणजे तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलं ना, काय अधिकार आहे त्यांचा.
गुरुजी काही षडविकार आपल्याला त्रास देतात. कोणते षडविकार? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे आपल्याला त्रास देतात. पण या षडविकारावरती विजय मिळवणारा एकमेव साधक जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबरा आहेत. कामावरती विजय तुकोबरायांचा. सज्जना हो, कुणी या दुर्जन लोकांनी एक स्त्री पाठवली गुरुजी महाराजांकडे. तुकोबरायांचं भजन चाललेलं. ती स्त्री आली, तुकोबरायांना हात लावू लागली. तुकोबरायांनी हात जोडले आणि त्या मातेला सांगितलं, माय आम्ही विष्णुदास कैसे न आम्ही विष्णुदास तैसे नाम आम्ही विष्णुदास तैसे नाम जाईवो तुम्हाते न करी सायास जाईवो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास जाय में तुम्हात न करी सायास जाय में तुम्हात न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास. सज्जनाओ, त्या मायला सांगावं आम्ही विष्णुदास तसे नाहीत माय. जा तू. कामावरती तुकोबरायांचा विजय, क्रोधावरती विजय. मंबाजीभाऊंना काठीनं मारव माय. तरी पण त्यांचे पाय चेपण्याकरता जगद्गुरु तुकोबराय मंबाजीभाऊंच्या घरी जातात बरं. काम, क्रोध, लोभावरती सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तरी जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, राज अहो तुमच्या हातात शस्त्र शोभतंय आणि आमच्या हातात शास्त्र शोभतंय. सोनं नाणं नको आम्हाला. सोने रुपी आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे सोन रुपये आम्हा मृत्यू के समान 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 माणिक पाषाण खडे ते हो माऊली खडे ते से माणिक पाषाण खडे ते खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे. राज नकोय आम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांनी लोभावरती सुद्धा विजय मिळवला. काम, दिवट्या क्रोध, छत्री घोडे दिवट्या छत्री घोडे दिवट्या छत्री घोडे दिवट्या छत्री घोडे आम्हा पर्यात न पडे आम्हा पर्यात न पडे आम्हा पर्यात न पडे आम्हा पर्यात आम्हा पर्यात न पडे आम्हा पर्यात न पडे दिवट्या छत्री घोडे आम्हा पर्यात न पडे हो गुरुजी आम्हा पर्यात न पडे दिवट्या छत्री घोडे आम्हा पर्यात न पडे आम्हा पर्यात न पडे न पडे. लोभावरती सुद्धा तुम्ही टाळी वाजवत जा ना. तुम्हाला काय आवडत नाही का ते टाळी वाजवायची? बरं, टाळी वाजवायची. तुम्ही गुरुजींचा गैरसमज आहे श्रुतू वर्गाचा की मधली टाळी बाबा का वाजवायला सांगतो. यांचा गोड गैरसमज आहे बाबाला काहीतरी आठवत नसं म्हणून टाळी वाजवायची. तसं काही नाही बरं, बाबाला सगळं आठवतं. तुम्ही फक्त टाळी वाजवा, कारण भगवंताच्या दरबारात टाळी वाजवली ना कुठलाही आजार असू द्या वाजे टाळ टाळी वाजे टाळ टाळ वाजे टाळ टाळी वाजे टाळ होय होळी विघ्नाची होय होळी विघ्नाची होय होळी विघ्नाची
जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन कानावरती पडेल ना तेव्हा टाळी वाजवत चला. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार यावरती जगद्गुरु तुकोबरायांचा विजय. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तुकोबराय प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण आहेत बरं, प्रत्येक गोष्टीत निपुण आहेत. अहंकार नाही तुकोबरायांच्या जीवनात, नाही जीवनात. सज्जना हो, आपल्याला तुकोबरायांनी हात जोडून सांगावं हात जाऊ द्या, पण तुकोबराय सांगतात पायाला हात लावून सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम सज्जना हो. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबराय निपुण आहेत. म्हणून तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. कथा सांगतो आणि अभंगाकडे येतो. एक अंगडशा नावाचा फकीर आहे आणि माय त्या फकीराकडे एक कटोरी आहे. असं म्हणायचे त्या कटोरीत किती धान्य टाका ती कटोरी भरत नव्हती. असं म्हणतात ती कटोरी मेलेल्या माणसाची कवटी होती. आता इथं जिवंत माणसाचीच लवकर भरा ना, मेलेल्या माणसाची कधी भरायची. तो अंगडशा फकीर ती कटोरी घ्यायचा, दारोदारी जायचा, भिक्षा मागायचा, पण कटोरी काही भरत नव्हती. कुणीतरी सांगितलं ओ अंगडशा बाबा जा त्या देहू गावात आणि तिथे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय राहत आहे, त्यांच्याकडे जाऊन भिक्षा मागा, कदाचित ते भरून दाखवतील कटोरी. आता अंगडशा फकीरानं ऐकलं आणि देहू गावात आला. तुकोबरायांच्या घरासमोर अंगडशा उभा आहे आणि आवाज दिला भिक्षाम देही. हा आवाज पडला तुकोबरायांची मुलगी भागीरथीच्या कानावरती. भागीरथीला इतका आनंद झाला, कोणीतरी याचक दरवाजात आलाय. आई स्वयंपाक करत होती. बरं माय किती गरिबी होती सांगू तुकोबरायांची. आई स्वयंपाक करत होती, भागीरथी पळत आली चिमटीत पीठ घेतला. तर लहान मुलीच्या चिमटीत किती पीठ आला असेल तरी आई म्हणत होती बापासारखीच उधळमानकी करायला लागली. काय घर होतं बरं तुकोबरायांचं. स्वतःच्या पत्नीनं म्हणावं फुटकाची विणा त्याला 2 तारा घाली येर झारा पंढरीच्या माझ्या माय बापी बरविणाई केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फुटकाची विना त्याला 2 तारा. सज्जनाचा प्रपंच तुकोबरायांचा. जे काही होतं सगळं वाटून दिलं, पण भागीरथीनं चिमटीतलं पीठ बाहेर घेऊन आली. तो अंगडशा फकीर उभा आहे आणि त्या कटोरीमध्ये चिमटीतलं पीठ सोडलं. नवल सांगतो बरं माय, ती कटोरी आजपर्यंत भरली नव्हती, पण भागीरथीनं चिमटीतलं पीठ सोडलं. ती कटोरी भरलीच भरली. पण नवल ऐका, तो अंगडशा फकीर पुरता पिठात गाडला गेला विठाला विठाला. सज्जना हो, एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि आज तुकोबराय संतांचं महत्व प्रतिपादित करतात. कारण या देशाचं भवितव्य घडवण्याकरतात अनेक लोक पुढे येतात आणि अनेक देशाचं भवितव्य घडवण्याकरता मातीला मिळवण्याकरता सुद्धा प्रयत्न करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी बरं. ही गोष्ट आज कीर्तनातून घेऊन जा. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावा. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावं. का? कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला ना माय, माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरतीच होतात बरं. हा गुण शिकावा तुकोबरायांकडून. अहंकार नाही, पण या देशाचं भवितव्य घडवायचं तर अनेक लोक पुढे येतात आणि देशाचं भवितव्य मातीला मिळवायचं अनेक लोक पुढे येतात. विठाला विठाला. सज्जना हो, या देशाचं भवितव्य कुणी मातीला मिळवलं? कपटी लोक. अनेक कपटी लोक आपण पाहतो. गुरुजी कपट शब्द ऐकला की शकुनी मामा आठवतो आम्हाला. किती कपट होतो. आत्ता पण शकुनी मामाचे अनेक वंशज आता आपल्याला पाहायला भेटतात. पण कपट करू नका बरं, करू नका. बडे बाबांच्या मंदिरात आपण जमलेलोय, माणूस म्हणून जगा. कारण की आपल्याला अनेक गीतकारांनी सुद्धा सांगितलंय माणूस म्हणून जन्माला आला ना गड्या, माणूस म्हणून जग बरं. अनेक गीतकारांनी सांगितलं माणसा आता तरी माणसात ये. मग तुम्ही म्हणाल महाराज माणूस म्हणून जगायला सांगता, आम्ही करू तरी काय? ऐका बरं. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात एक. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात एक. लोखंड वितळलं की त्याची अवजारे होतात 2. माती नरम झाली त्याची उत्तम शेती होते 3. पीठ नरम झालं की त्याची चांगली भाकर होते 4. आणि माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो 5. विठाला विठाला. सज्जना हो, कपटी लोक या देशाचं भवितव्य मातीला मिळवतात.
कायर लोक अनेक भित्री लोक आपण पाहतो. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे किती भित्री लोक असतात. एकाचं नवीन लग्न झालं, माझ्यासारखंच तो नवीन लग्न झालेलं, पण त्याला एक खोड होती त्या नवऱ्याला. बायको स्वयंपाकाला बसली का त्याच्या घरात होती तलवार. दादा तो तलवार घ्यायचं आणि बायको पुढे फिरवायचं. बायको पुढे तलवार फिरवण्याने अनेक बसलेले आहेत मांडपान. तो बायको पुढे तलवार फिरवायचं. ती म्हणायची काय बाई नागायची माझ्या नाकाला, अहो तिकडे फिरवाती. पण तो सारखा जायचा बायको पुढे तलवार फिरवायचा. बायकोनं सांगितलं काव स्वयंपाक करते मी, तुम्ही येता माझ्या पुढे तलवार फिरवता, लागायची मला. अहो युद्ध चालू आहे, जाते युद्धात एखादा शत्रू मारा मग म्हणेल तुम्ही शूर आहेत म्हणून. त्या नवऱ्याला इतका राग आला. माऊली माझ्यासारखाच होता, तो स्वाभिमानी होता. तो तसा गेला रणभूमीत आणि रणभूमीत गेल्यानंतर 2 तासानं परत आला. पण माय 2 तासानं आला, पण दादा 2 हात आणि 2 पाय घेऊन आला. बायकोनं पाहिलं आला बाई माझा वाघ. काही काही घरात गेली, तांब्याभर पाणी आणलं, नवऱ्याला बसवलं. किती पराक्रम केला हो तुम्ही, 2 हात आणि 2 पाय घेऊन आले. पण का हो गेलाच होता युद्ध करायला, एवढं कशाला खटापट करत बसले तुम्ही. 2 हात आणि 2 पाय तोडत बसले, फक्त मुंडकं कापायचं घेऊन यायचं. तो म्हणे अगं मुंडकंच आणाय गेलो होतो, पण ते 2-3 दिवस झाले तेव्हाच कोणीतरी घेऊन गेलेलो होतो म्हणून हातम पाय आणले. कायर लोक पाहतो आपण, त्या देशाचं नाव मातीला मिळवतात. आणि क्रूर लोक पाहतो, क्रूर लोक सुद्धा आपल्या देशाचं नाव मातीला मिळवतात. विठाला विठाला हो सज्जना हो. या देशाचं भवितव्य घडवण्याकरता कोण सामोरं आलं, तर या देशाचं भवितव्य घडवण्याकरता पहिलं सामोरं आलं ते म्हणजे सती. या देशातली स्त्री अग्रेसर आहे देशाचं भवितव्य घडवण्याकरता. गुरुजी आज जिजाबाई साहेबांची जयंती तारखेप्रमाणे काय पराक्रम केला हो जीवनात. हे परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा. सज्जना हो, जिजाबाई साहेबांनी या देशाचं भवितव्य घडवलं बरं. अनेक स्त्रिया आहेत या देशाचं भवितव्य घडवतात. आता गुरुजी माता माऊल्या ज्या बसलेल्या आहेत ना, यांचे अनेक रूपक आहेत बरं, अनेक रूपक आहेत. त्यांचं पहिलं रूप त्या जन्माला आल्या ना, ते मुलगी म्हणून जन्माला आल्या. आता मुलीवरती किती प्रेम असतं ते अविनाश भारतींनी गोड सांगितलंय. हे दिस आड दिस गेले, मुलगी काय करते ऐका बरं, तुमची मुलगी डोळ्यासमोर येईल. हे दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे बोले, मुक्या काळजाची हाक थेट आभाळाला बोले, लेक वडाची पारुंबी 2 घराला जोडते, जस माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, त्यानं छातीसी धरून 2 टिपूस गाळले. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे बोले, मुक्या काळजाची हाक थेट आभाळाला बोले. सज्जना हो, पहिलं रूपक स्त्रीचं ती मुलगी म्हणून. तिच्या जीवनात परिवर्तन होतं. कोणाची तरी बहीण होती बरं माहिती. आता बहिणीचं कर्तव्य काय असतं सांगू का. भावाला ज्यावेळेस संकट येतं ना भावावरती, त्यावेळेस भावाला धीर देणं ही बहिणीचं कर्तव्य असतं. अहो इतिहास साक्षी आहे, मानवता उदारता लिनता गुरुजी ज्यांच्याकडे ना, त्यांना सुद्धा आधाराची गरज पडली बरं. छोटीशी मुक्ताबाई समोर झाली, दादा रडत होते. ज्ञानादादा रडतायत, पण मुक्ताबाईनं सांगावं दादा तू योगी आहेस, आणि तो पण योगी पावन मना, योगी पावन मना, योगी पावन मना, योगी पावन
अपरा साहे अपराध जना असाच धीर मुक्ताबाई आपल्या दादाला देत होती. बहिणीचं कर्तव्य आहे. तिच्या जीवनात परिवर्तन होतं. ती कोणाची तरी पत्नी होते. आता पत्नीचं काय असतं गड्या, ज्यावेळेस संकट येतं ना नवऱ्यावरती परिवारावरती, त्यावेळेस नवऱ्याला धीर देणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. पण आजकाल गुरुजी आत्ता घरातून निघालो आणि घरातून निघाल्यानंतर दादा कांद्याला फवारा मारायचा होता, कुणी भेटानाच. तिला म्हटलं एक कर फक्त जाण मोटर चालू करून ये, मी उद्या मारतो आल्यानंतर. ती म्हणे मी हे करू का ते करू का ते करू का हे करू का. तिला म्हणलं तू आता काहीच करू नको, तू फक्त तो तोंड बंद कर, बाकी तुम्ही सगळं करतो. का तर नवऱ्याला धीर देण्याकरताना पत्नी देते बरं. आणि सज्जनावतीच्या जीवनात परिवर्तन होतं. ती कोणाची तरी आई होते. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची नका दुर्दशा करू माता माऊलीची. हे आई बाप गेल्यावर पडशी उन्हात, घडोघडी येई आठवण झुरशी मनात. माता माऊलीची ज्योत फुलाची नका दुर्दशा करू माता माऊलीची. सज्जनावतीचं चौथं रूपक ती म्हणजे आई म्हणून. आणि ज्यांच्या प्रांगणात आपण बसलोय ना, ताराबाई माऊली काय जीवनात पुण्य केलं असेल हो त्या माईनं. काळावरती स्वार होते तिला काळूबाई माऊली म्हणतात. काळावरती स्वार होते तिला काळूबाई माऊली म्हणतात. जी सगळ्यांपासून मुक्त आहे तिला मुक्ताबाई माऊली म्हणतात. जगाचं सर्व पाप आपल्या अंगी घेते ना तिला जनाबाई माऊली म्हणतात. आणि ताऱ्यावरची कसरत करून बडेबाबांना प्रसन्न करून घेतलं ना तिला ताराबाई माऊली म्हणतात. विठाला विठाला हो सज्जना हो. मग जीवनात असं काय तप केलं असेल की बडेबाबांनी प्रसन्न व्हावा. फार तप करावं लागतं बरं, तशी भगवंताची प्राप्ती होत नाही. सांगू काय करावं लागतं. आज आपण हा उत्सव करतोय, पण हा उत्सव करत असताना त्यांचं योगदान फार मोठं आहे, फार मोठं आहे. ते पूर्वज गेलेत ना त्यांचं स्मरण केलं पाहिजे आपण, कारण ते वेळोवेळी आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. मग त्यांनी जीवनात किती कष्ट केले असतील. आता तुम्ही अनुभवलंय त्यांना किती कष्ट केले असतील त्यांनी त्यांच्या जीवनात. काय झालं, एक माळी बाबा होते, त्यांचे कष्ट सांगतो बरं. भगवंत प्राप्ती करून घेण्याकरता काय केलं त्यांनी. एक माळी बाबा होते, सकाळी उठले माळी बाबा. बडेबाबांच्या मंदिरात असा उत्सव चालू होता. त्या माळी बाबाला वाटलं फुलं घेऊन यावीत, सुंदर हार बनवावा आणि बडेबाबांच्या गळ्यामध्ये घालावा. तो माळी बाबा मळ्यामध्ये गेला, ताजी टवटवीत फुलं घेऊन आला. टोकरीमध्ये फुलं होती. त्या माळी बाबानं सुई घेतली बरं, सुईला दोरा लावला. माळी बाबा फुल घ्यायची आणि फुलामध्ये ओवायची, पण सगळीच फुलं हारामध्ये येत नव्हती, पुष्पमालेत येत नव्हती. काही फुलं तुटायची. मग तुटलेली फुलं माळीबाबाने फेकली नाही, ती बाजूला ठेवली. पण जी फुलं हारामध्ये गेली ना त्यांचं सुंदर पुष्पमाला तयार केली. असं कीर्तन चालू होतं, ते माळीबाबा आले, बडेबाबांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली
आणि जी तुटलेली फुलं होती ना ती चरणावरती टाकली. आता कीर्तन झालं, आपण सगळे घरी गेलो, पण गळ्यातली पुष्पमाला आणि पायावरती पडलेली फुलं त्यांची चर्चा चालू झाली. जी पायावरती तुटलेली फुलं होती ना ती गळ्यातल्या हाराला विचारू लागली, का रे एकाच झाडाला होतो आपण, रोजच्या ह्याच्या गोष्टी करायचो. बघा ना राव, आज तुम्ही बडेबाबांच्या गळ्यात गेलात आणि आम्ही मात्र चरणाशी, असं का रे? त्या गळ्यातल्या पुष्पमालेनं गोड उत्तर दिलं. बरं, त्यानं सांगितलं, का खेद करतोस रे दादा? अरे भगवंताच्या गळ्यापर्यंत येत असताना आम्ही आमच्या हृदयात सुया टोचून घेतला, तेव्हा भगवंताची गळ्याशी आलोय आम्ही. आणि ज्यावेळेस हृदयात सुया टोचून घेण्याची वेळ आली त्यावेळेस तुम्ही तुटलात म्हणून चरणाशी. तसं माऊलीनं आपल्या हृदयात सुया टोचून घेतल्या असतील तेव्हा हे कार्य तिच्याकडून घडलं असेल. बरं, आता आल्यानंतर दादांनी मला मार्गदर्शन केलं. दादांचं योगदान फार आहे, कारण त्यांनी पण जीवनात कष्ट घेतले, त्रास सहन केला, तेव्हा बडेबाबांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणून देशातली स्त्री देशातलं भवितव्य घडवते. बरं, दुसरी गोष्ट, देशाचं भवितव्य घडवण्याकरता देशातले शूरवीर पुढे येतात. शूरवीर, किती शूरवीर झाले हो. कर्माच्या प्रांतात वीर पाहिले आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील, धर्माच्या प्रांतात वीर पाहिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. कर्माच्या प्रांतातले वीर कर्मवीर भाऊराव पाटील, धर्माच्या प्रांतातील वीर धर्मवीर संभाजी महाराज, नर प्रांतातील वीर नरवीर तान्हाजी मालुसरे. स्वातंत्र्यवीरांची जर यादी पाहायला गेलो तर स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. संतांमध्ये सुद्धा वीर आम्ही पाहिलेत. जगद्गुरू तुकोबाराय या शूरवीरांनी या देशाचं भवितव्य घडवलं. बरं, आणि शूरवीर झाले आणि ते पोवडा गात असतो. आता शिवजयंती आलेली, थोडी तेवढी माझी प्रॅक्टिस होईल. पोवडा गात असतो कसे शूरवीर होते बरं या देशामध्ये. हे शूरामध्ये शूराची गाथा वाचे मी बावळा, कांदाणी भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. संताजी आणि धनाजी यांची ऐका एक कहाणी, नाव ऐकतात शत्रूची घोडी, पित नव्हते हो पाणी. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. हे उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाच, आधी कोंडाण्याचं लावीन लग्न मग माझ्या राईबाच. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. इतिहासाचे रंग ऐकले विसरणार नाही कवा, विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. सज्जना हो, हे शूरवीर पाहिलेत, या शूरवीरांनी या देशाचं भवितव्य घडवलं. विठाला विठाला हो सज्जना हो. आणि तिसरी आणि आपल्या अभंगाकडे येणारी गोष्ट, या देशातील संत, या संतांनी देशाचं भवितव्य घडवलं. विठाला विठाला. माऊलींना जर विचारलं तर माऊली सांगतील संतांचं अंतकरण. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असनी की दे. सज्जनाव, संतांचा अंतकरण आहे, संपूर्ण विश्वाला आपलंसं करणार आहेत. बरं, मग संतांमध्ये काय शक्ती, बरं किती मोठा काळ आहे, किती मोठा काळ आहे. आता मंडपात आपण बसलोय दादा, पण प्रत्येकाला 3 गोष्टींची भीती. बरं, 3 गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये असाव्या, ती प्रत्येकाचं आहे. पहिली गोष्ट, प्रत्येकाला आवडते असं वाटतं मी सर्वज्ञ व्हावं. आता गुरुजी एवढं गोडवाद गायन करताय, मलाही वाटतं थोडं गायनातलं कळालं असतं तर तू गायन जमलं असतं मला. दादा एवढे गोड वाजवताय,
मलाही जर त्या वादनातलं थोडं कळलं असतं मी वादन केलं असतं. राहुलदादांचे साऊंड आहे, राहुलदादालाही वाटतं आपल्याला जरी अशासारखं बोलता आलं असतं तर कशाला बोजे वाद बसलो असतो, फिरलो असतो कीर्तन करून. पण सर्वज्ञ आजपर्यंत कोणी झालं नाही. दुसरी गोष्ट सर्व सुखी आजपर्यंत कोणी झालं नाही. तिसरी प्रत्येकाची इच्छा आहे की मला मरण नको, पण मरण आल्याशिवाय राहणार नाही बरं. पण मरणावरती विजय मिळवणारे आमचे संत आहेत. पहिले संत आम्ही पाहिलेत ते नाथ महाराज. जा पैठणला, पैठणचे नाथ महाराज काळावरती विजय मिळवला. देह ठेवला नाथ बाबांनी. भाऊबंद आले, तिरडी उचलली, पण मनामनामध्ये भाऊबंद म्हणत होते अरे आयुष्यभर बोलला नाही आमच्याशी, आता बघा अंतकाळाला चालला आमच्या खांद्यावरती. नाथ बाबा उठून उभे राहिले, म्हणे भाऊ खाली ठेवा, मी माझ्या परीनं जाईल. दुसऱ्यांदा नाथ बाबांनी देह ठेवला. पुन्हा भाऊबंद आले. भाऊबंदांनी एकामेकाला सांगितले परत काही मनामध्ये बोलू नका गड्या. यो परत उठून बसायचा. खांद्यावरती घेतलं आणि चालले. तर नेटकीच लग्न झालेली एक सूण चालली होती सासरी. तिची आई म्हणायला लागली या मेलेलं काय आजच जायचं होतं का बाई, माझी मुलगी चालली सासरी, हा आजच गेला. नाथ बाबा उठून उभे राहिले, बाई तुझ्या मुलीला जाऊ दे, मी परत जाईल. काळावरती विजय. आमच्या माऊलींना सुद्धा काळ नेण्याकरता आला, पण भावंडांनी सांगितलं, 2 बोटं करून सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यायचं नाही. आणि आपल्या अभंग ज्यांचा निवडलाय ते जगद्गुरु तुकोबा आहे. काय अधिकार होता. काळ कसा नतमस्तक झाला ऐका सज्जना हो. जगद्गुरु तुकोबा यांच्या घरी काळ राबायचा. काळ गुलाम सलाम करी तुको या घरी राबतसे. काळ राबायचा. आता तुकोबा यांना विमान आलं नेण्याकरता, आणि आल्यानंतर विमान असं उंचीवरती होतं. आता तुकोबा विमानात बसणार, पण सज्जना हो तो जो काळ होता ना, ज्या काळाची भीती सगळ्यांना आहे आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांतिका पाही परी आजची होय सावध. जो काळ येणारे आपल्याला ग्रासणारे, काळाने ग्रासिले सावधान वारे. जो काळ आपल्याला ग्रासणारे तो काळ असा दूरवरती उभा होता, आणि त्या काळाच्या डोळ्यात आसू होती गुरुची. रडत होता काळ. जगद्गुरु तुकोबरायांनी काळाकडे पाहिलं आणि विचारलं का रे का रडतोस. त्या काळानं सांगितलं तुकोबराय अख्खं जग मला घाबरतं, मी तुमच्या घरी माझं संपूर्ण आयुष्य घातलं की शेवट तुम्ही माझ्या बरोबर याल, पण शेवटचा अधिकार सुद्धा तुम्ही मला ठेवला नाही. तुकोबरायांनी सांगितलं खेद करू नको बरं. विमान असं उंचीवरती होता. त्या काळाला तुकोबरायांनी सांगाव काळा ये इकडं. तो काळ आला. विमान उंचीवरती होतं, तुकोबरायांना बसता येणार म्हणून त्या काळाला खाली वाकवलं, आणि जगद्गुरु तुकोबरायांनी काळाच्या डोक्यावरती पाय दिला. माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. हे जगा काळ खाया, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. पाय सज्जना हो. या संत मंडळींनी काळावरती विजय मिळवला, आणि ज्या बडे बाबांच्या प्रांगणात बसलेलो आहे ना त्यांनी सुद्धा काळावरती विजय मिळवला. बरं आता आपण येतो बडे बाबांचं दर्शन घेतो, पण दर्शन घेत असताना किती गोड मूर्त आहे. आतमध्ये गेल्यानंतर किती उदास मनुष्य असू द्या, मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर फ्रेश होऊन जाईल तो, एवढी गोड मूर्त आहे. पण बाबांची भाषा कशी आहे बरं, गात असतो मी कीर्तनात. हे दादा गुरु मचिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषाच आहे निराळी, त्यांची भाषाच आहे निराळी. हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलते हो, बंगाली बंगाली बाबा बोलतो. हे दादा गुरु मचिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषाच आहे निराळी, त्यांची भाषाच आहे निराळी. हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली.
काळावरती विजय मिळवलं बरं. प्रसंग ऐका. आता धर्मनाथ बीज साजरी करू आपण. काळावरती विजय मिळवणं कशाला म्हणतात आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे यायचे आपल्याला. सज्जना हो, गोरक्षनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज भ्रमंती करत होते आणि प्रयागराज तीर्थक्षेत्री गेल्यानंतर भिक्षा मागायचे, पण कुणीही भिक्षा देत नव्हता. सगळ्यांचे चेहरे पडलेले. पण गोरक्षनाथांच्या कानावरती आक्रोश आला. गुरुवर्य, या प्रजेमध्ये काय घडतंय, या राज्यामध्ये काय घडतंय, आक्रोश कानावरती येतोय. कोणीतरी सदग्रस्तानं पुढे यावं सांगव, बाबा आमच्या राजाचा राजा आहे. राजाचा जो राजा आहे ना, त्रिविक्रम नावाचा राजा, त्याचा देहवसन झालेला आहे. फार गुणी राजा होता, कधी कोणात भेदभाव केला नाही. पण काय देवाची गती, त्याला मृत्यू लोक सोडून जावं लागला. हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथांचं मन हळहळलं बरं. मच्छिंद्रनाथांकडे पाहिलं, सांगितलं, गुरुवर्या तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि त्रिविक्रमाला जिवंत करावं लागेल. मग दोघं पण फिरत फिरत जिथं अंतयात्रा होती तिथं आले. जेवढी प्रजा जमलेली होती सगळ्यांनी पाहिलं, भगवे वस्त्र धारण केले होते बरं त्यांनी. भावनारहित, गर्वरहित, वासनारहित वस्त्र दोघांच्या अंगावरती पाहिले आणि लोकांमध्ये कुजबूज चालू झाले. अरे किती तेजस्वी महात्मे आहेत, कुठून आलेत. तर गोरक्षनाथांनी सांगव बरं आम्ही कुठून आलो. हे बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. 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 हे खऱ्या शिवाचे आहे पुत्र, नाही कुणाशी जमले सूत्र. नाही कुणाशी जमले सूत्र, नाही कोणाशी जमले. हे नाथ भक्ती लई पवित्र, नाही कुणाशी जमले सूत्र. नाही चालत तंत्र मंत्र, हे नाही चालत तंत्र मंत्र. हे भूत व्यताळ घाबरी त्याला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. हे अलंकरणाची जे आरोळी, त्यांच्या हातामध्ये आहे जोडी. त्यांच्या हातामध्ये आहे जोडी, त्यांच्या हातामध्ये आहे जोडी. अलंक निरंजनाची आरोळी, त्यांच्या हातामध्ये आहे जोडी. त्यांच्या हातामध्ये आहे जोडी, त्यांच्या हातामध्ये आहे जोडी. हे भस्म आहे कपाळी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळी. गळ्यात रुद्राक्षाच्या माळी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळी. आवाज चिमट्याचा यो झाला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला. भ्रमंती करत आलोय आम्ही. पण गोरक्षनाथांनी सांगितलं आम्ही भ्रमंती करत आलोय. पण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्ष ऐक, तू म्हणतोयस मला त्रिविक्रमाला जिवंत कर, पण त्याचं देवसन झालेलं आहे. कितीही प्रयत्न केले त्याला उठवता येणार नाही. पण ऐक, तू शिष्य आहेस माझा, म्हणून तुझी मनोकामना पूर्ण करतो, मी जिवंत करतो त्रिविक्रमाला. ऐका माय बाप, काळावरती विजय मिळवणारे बडे बाबा आहेत. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, ऐका, मी हे देह त्यागतो, पण गोरक्षा 12 वर्षानंतर मी त्रिविक्रमाच्या शरीरातून पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा माझ्या शरीरात पदार्पण करेल. तोपर्यंत माझं शरीर तुला सांभाळायचंय. गोरक्षनाथांना फार आनंद झाला. सज्जना हो, मच्छिंद्रनाथांनी आपला देह सोडला आणि आत्मा त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश केला. आणि त्रिविक्रम राजा चितेवरती बसलेला, इतका आनंद झाला प्रजेला. त्रिविक्रम राजा उठून बसला, सगळीकडे टाळ्या वाजू लागल्या. अरे त्रिविक्रम राजा जिवंत झाला, राजा जिवंत झाला. सगळीकडे आनंद झाला बरं. रेवती राणी होती त्रिविक्रमाची पत्नी, तिलाही फार आनंद झाला. पण सज्जना ऐका, कळी काळावरती विजय मिळवणारे संत 12 वर्ष मच्छिंद्रनाथ महाराज त्रिविक्रमाच्या शरीरात राहणार होते. गोरक्षनाथांनी शरीर घेतलं आपल्या गुरुवर्यांचं. जवळचं महादेवाचं मंदिर होतं, तिथे गुफेमध्ये नेऊन ठेवलं. सज्जनाव मच्छिंद्रनाथांपासून एक अंशरूपी पुत्र रेवतीला झाला, त्याचं नाव धर्मनाथ ठेवलं. धर्मनाथ मोठा होऊ लागला. रेवतीला सगळं कळालं होतं, हे माझे पती नाहीत, हे मच्छिंद्रनाथ महाराज आहेत. तिनं धर्मनाथाला सगळी हकीकत सांगितली. आणि सज्जना हो, मच्छिंद्रनाथांनी देह त्यागला आणि सांगितलं, धर्मनाथ ऐक, 12 वर्ष राज्य कर,
आणि 12 वर्षांना आल्यानंतर माझा गोरक्ष तुला नाथ संप्रदायाची भिक्षा देईल, सिद्धी देईल. त्यावेळेस तू नाथ संप्रदायात येशील. सज्जनाव काळावरती विजय मिळवणारे हे संत आम्ही पाहिले. त्यांनी या देशाचं भवितव्य घडवलं आणि जगद्गुरु तुकोबराय तेच सांगतात की आमचे विठ्ठलाचे वीर गाढ आहेत, कारण कळीकाळ त्यांच्या पाया पडतो. अभंगाचं पहिलं चरण. वीर विठ्ठलाचे गाढे, 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 वीर विठ्ठलाचे गाढे. कळिका पाया पडे, कळिका पाया पडे, करिता घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार. कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, करीती घोष जय जयकार, घोष जय जयकार, घोष जय जयकार. टाळ्या वाजवा बरं. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे. सज्जना हो, आमचे विठ्ठलाचे वीर असेत तो कळी काळ सुद्धा चरणाशी नतमस्तक होतो. बरं, गोड प्रमाण गायलं गुरुजींनी आणि अभंगाच्या पहिल्या चरणात आलोय. आता दुसऱ्या चरणात सांगतात करती घोष जय जयकार. आणि त्यांना काय होईल? जळती दोषाचे डोंगर. मग आपल्यालाही दोष घालवायचेत ना, सर्वांनी वरती हात करायचे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करूयात आणि उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहूया. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, हर हर विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कमरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, बोलो रे भाई सब संतान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. पहिलंच वर्ष गुरुजी, थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. थोडासा हार घालायला त्यांना माहीत नाही, आपण ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. गायक असू द्या, वादक असू द्या, कीर्तनकार असू द्या, नाही जर ॲडजस्ट केलं तरच त्याचं जमत असतं. जर ॲडजस्टमेंट जर माय त्याला जमली नाही ना, तर कीर्तन उघडं पडत असतं. आता तुम्ही सगळे शहरात राहणारे, ॲडजस्टमेंट तुम्हाला कसली सांगायला पाहिजे, ते गुरुवारी सांगायचे आम्हाला. काय झालं, ते माझं कीर्तन होतं त्या नवी मुंबईला, आणि ती कीर्तनाला गेलो मी. आणि आता आमच्यात ती सवय लागलेली, कुठेही कीर्तनाला चाललो
की पहिलं टेटसला पत्रिका टाकायची, आजची कीर्तन रूपी सेवा अमुक तमुक ठिकाणी, आजची कीर्तन रूपी सेवा अमुक तमुक ठिकाणी. ॲडजस्टमेंट ऐकून ठेवा बरं, तुम्हाला कधीतरी गरजेची पडेल ॲडजस्टमेंट. मोबाईलला पत्रिका टाकली, गाडीत बसलो, निघालो. माझ्या मित्राचा फोन आला, आम्ही 5वीला सोबत तळेगावला. त्याचा फोन आला, त्यानं सांगितलं महाराज आमच्याकडे येत आहे कीर्तनाला. म्हटलं हो येतोय. मग त्यानं सांगितलं कीर्तन झालं की मुक्कामाला आपल्याकडे यायचं, ॲडजस्टमेंट ध्यानात ठेवा. कीर्तन झालं 7 ते 9, कीर्तन 9ला त्याच्या घरी गेलो. ते गेल्यानंतर आता मुंबईतली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, 10 बाय 10ची खोली त्याच्यातच सगळं. बरं या पठ्ठ्याला 3 पुरी आणि 4था पोरगा आणि हे 2 जण. तर मी घरी गेलो, म्हटलं अरे आता यांना झोपायला बोलवलं कडे आपल्याला, पण आता झोपायचं कसं. मी चिंतेत पडलो, पण त्यांना सांगितलं महाराज अजिबात काळजी करायची नाही, सगळी ॲडजस्टमेंट झालेली आहे. तशी तुम्ही पण ॲडजस्टमेंट करून सप्ताह करताय ना, तशी ॲडजस्टमेंट जमली पाहिजे. तर जेवण झालं अनिल दादा, आणि जेवण झाल्यानंतर मी पेचत पडलं, म्हटलं आता घराकडं निघावं की थांबवतो. म्हणे महाराज अरे 5वीला सोबत होतो आपण, आज भेट झाली, आज मुक्काम करा, उद्या जा. म्हटलं बरं अरे पण झोपायचं कुठं. तो म्हणे महाराज सगळी ॲडजस्टमेंट झालेली, काळजी करू नका. बसलो गप्पा मारत बसलो. तिथे एक खाट होता, तुमच्याकडे काय म्हणता खाट पलंग, ते खाट होता. आता तिची जी लहानी मुलगी होती ना 3 नंबरची, ती त्या खाटावरती झोपी गेली. तो उठला, ॲडजस्टमेंट ऐका बरं, तो उठला, त्याच्या पत्नीनं तिचे पाय धरले, त्यानं तिचे हात धरले आणि पोरगी खाली घेतली. असा थोडा झोका दिला आणि लुटली खाटाखाली. अरे म्हटलं दीपक हे काय. ते म्हणे महाराज तुम्हाला सांगितलं ना सगळी ॲडजस्टमेंट झालेली. म्हटलं बरं गाड्या बरं. बसलो 5-1 मिनिटानं जी 2 नंबरची पोरगी होती ना ती खाटावरती झोपी गेली. पुन्हा तीच क्रिया, पुरीचे पाय त्या बायकोनं धरले, यांना हात धरले, पोर अशी खाटावरून खाली घेतली, थोडा झोका दिला आणि लुटली खाटाखाली. ॲडजस्टमेंट ऐकून ठेवा. 5-1 मिनिटानं जी मोठी पोरगी होती ती झोपी गेली, पुन्हा तीच क्रिया, पोर खाली घेतली, लुटली खाटाखाली. आता ते बछडं होतं लहान, ते त्या खाटावरती झोपी गेला. परत तेच प्रकार, त्या लहान पोराला घेतलं, खाटाखाली लोटला. त्यांना सांगितलं महाराज तुम्हाला सांगितलं होतं सगळी ॲडजस्टमेंट झालेली, निवांत झोपा. आता खाट रिकामा पाहिल्यानंतर मला आनंदच झाला. मी खाटावरती झोपलो, उशाखाली उशी घेतली, ब्लँकेट घेतलं आणि झोपलो. पण सकाळी आता तिथं मच्छर जास्त गरम व्हायचं, मला काही झोप लागेना माय. सकाळी 4-4:30ला माझे डोळे उघडले. आता माणूस झोपातून उठले लगेच काही त्याचे डोळे उघडत नाही, थोडे अंधुक डोळे उघडले ना, अशा जाड्या दिसायचे. विचार केला कीर्तन तर नगरला होतं, मी इकडं कुठं आलो गाड्या. मग मी चांगले डोळे उघडले. तुम्ही काय पाहून राहिले माझ्याकडे, मी पण खाटाच्या खाली होतो आणि वरून ते 2 जण झोपलेले. अरे म्हटलं दीपक हे काय. दीपक डोळे चोळत उठले, म्हणजे महाराज तुम्हाला सांगितलं ना सगळी ॲडजस्टमेंट झालेली आहे. तशी आता पहिलं वर्ष आहे आपलं, थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेतली पाहिजे. माहीत नसतं काय करायचं कसं करायचं, थोडा उशीर झाला तर सगळे गायकवाद काही सगळे आता प्रेमाची माणसं आहेत, बरं ॲडजस्टमेंट करून घेतली पाहिजे. महाराज म्हणतात वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. मग त्यांचं अंतकरण कसं आहे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. दया क्षमा शांती, 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 दया क्षमा शांती. हो बाना भंग
क्षमा दया शांती बाणाभंग गये हाती सज्जनाव. संतांच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, दया आहे आणि शांती सुद्धा आहे. बरं, नाथ महाराजांचं जर आपण चरित्र पाहायला गेलो तर नाथ महाराज संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. नाथ महाराजांकडे क्षमा आहे, संतांचं अंतकरणच ते गड्या, त्यांच्याकडं क्षमा आहे, दया आहेत, शांती आहे. काय झालं, एक साधू महाराज स्नानाकरता गेली नदीमध्ये, स्नानविधी आटोपला ना, आता बाहेर यायचं तर एक विंचू पात्रात पडलेला पाहिला. संत समोर गेले, ते विंचवाला असं हाताशी घेतलेलं. बरं, ते विंचवाला आता कडेवरती ठेवणार, हातातलं पाणी कमी झालं आणि विंचवानं दंश केला. एक साधक वाटेनं चाललं, त्यानं पाहिलंय साधू महाराज विंचवाला बाहेर काढतायत, हातातलं पाणी कमी होतं, विंचू दंश करतोय. त्या साधकानं सांगितलं, महाराज अहो साधू आहात तुम्ही, तो विंचू दंश करतोय, द्या की सोडून त्याला, मरू द्या की पाण्यात. साधूनं गोड उत्तर दिलं. बरं, त्यांचं अंतकरण ऐका संतांचं. त्या साधूनं सांगितलं, दादा अरे दंश करणं हा विंचवाचा गुणधर्म आहे आणि वाचवणं हा संतांचा गुणधर्म आहे. जर विंचू दंश करण्याचा गुणधर्म जर सोडे ना, तर मी वाचवण्याचा गुणधर्म का सोडे. हे संतांचं अंतकरण आहे बरं सज्जना. आणि तेच अंतकरण जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना, आपल्या घरात सुद्धा 2 संत आहेत बरं. कोण, तर त्या संतांचं वर्णन तुकोबऱ्यांनी सुद्धा करताना म्हणावं, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, जगी ऐसा बाप भावा. आपली आई आणि आपले वडील आपल्या घरातले चालते बोलते संत आहेत बरं. नाही तुम्हाला देवाचं दर्शनाला जाता आलं ना, पण आई वडिलांचं दर्शन घ्या, त्यांच्या अंतकरणात क्षमा आहे, दया आहे आणि शांती आहे. मग तुम्ही म्हणाल, महाराज कसं जोडता तुम्ही बाण अभंग हाती. संतांना जर काही वाईट कृत्य जर दिसलं तर संत आपल्या अभंगाद्वारे त्याचं नायनाट करतात. पण आपल्या मुलाकडून जरी काही चुकलं ना, आपले आई वडील कडू बोलतात, रागवतात, तीक्ष्ण उत्तर त्याला देतात. पण सज्जनाव अंतकरणात आई वडिलांच्या दया असते बरं, दया असते. फार आई वडील श्रेष्ठ आहेत गड्या. समारोपाकडे यायचे मला. मग तुम्ही म्हणाल, महाराज संतांची उपमा जर आई वडिलांना तुम्ही देता, मग आई वडील तेवढे श्रेष्ठ असले पाहिजेत ना. किती श्रेष्ठ आहेत आई वडील, ऐकायचे. दृष्टांत काढून समारोपाकडे मी जाणार आहे बरं. काय झालं, एक मुलगा आणि दादा इंजिनियर झाला, आणि इंजिनियर झाला, त्याला रात्री फोन आला, बाळा तुझं अमुक तमुक कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहे आणि तुला इंटरव्ह्यू करता सकाळी यायचं आहे. पोरगा सकाळी उठला, आंघोळ केली, नवीन कपडे परिधान केले आणि वडिलांचं दर्शन घ्यायला गेला. तर वडिलांनी सांगितलं, का रे कुठं चाललं सकाळी. पोरानं सांगितलं, बाबा इंटरव्ह्यूला चाललोय. हां चालला इंटरव्ह्यूला. ते पंखे चालू ठेवले, लाईट चालू ठेवली, तेवढी बंद करा मग जा. त्या पोरानं विचार केला, काय बाप आहे गड्या माझा, इंटरव्ह्यूला चाललोय तरी लाईट आणि पंखा बंद करायला सांगतोय बाप. राग आला मुलाला. त्याला वाटलं आता आईचं दर्शन घेऊ, आई तरी आपल्याला आशीर्वाद देईल. मग तो आईचं दर्शन घ्यायला गेला, आईच्या चरणाला हात लावला आणि आई कडाडली, का रे कारट्या, अरे कुठं चालला सकाळी सकाळी. मुलानं सांगितलं, आई अमुक तमुक कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहे, चाललो इंटरव्ह्यूला. आईनं सांगितलं, कारट्या तेवढा 20 इंच नळ चालू राहिला बघ रे किचनमधला, तेवढा बंद कर मग जा. तो मुलगा चिंतेत पडला. अरे संतांनी आई वडिलांना श्रेष्ठ मानलं, काय आई वडील आहेत माझे. वडिलांचं दर्शन घ्यायला गेलो तर वडिलांनी पंखे बंद करायला सांगितले, लाईट बंद करायला सांगितले. आईचं दर्शन घ्यायला गेलो, एखादी आई कुंकवाचं बोट बुडून माझ्या कपडाला लावलं असतं, तांदूळ डोक्यावरती टाकले असते, आशीर्वाद दिला असता. माझी आई काय सांगते मला, किचन मधलं 20 इंच नळ बंद करायला. मुलाला राग आला बरं. ऐका घरातले संत कसे आपल्याला आशीर्वाद देतात. राग आला मुलाला. माय मुलगा रागाच्या तडाख्यात इंटरव्ह्यू करता गेला. 100 मुलं होते इंटरव्ह्यू करता, 99 मुलांचे इंटरव्ह्यू झाले. आता शेवटचा इंटरव्ह्यू या मुलाचा होता. मुलगा उठला, त्यानं इकडं तिकडं पाहिलं, पंखे चालू होते, लाईट चालू होती. तो मुलगा उठला आणि त्याला त्याचा बाप आठवला. अरे घरी बापाचं दर्शन घ्यायला गेलो तर बापानं सांगितलं, कारट्या चालला सकाळी सकाळी, पंखा लाईट कोण बंद करेल. त्याला वडील आठवलेत. म्हणून त्या पोरानं स्विच पाहिलं, कुठेही बटन पाहिलं, लाईटीचं बटन बंद केलं, पंख्याचं बटन बंद केलं आणि आता दरवाजा उघडायला गेला. मुलानं दरवाजा उघडला, आतमध्ये प्रवेश केला माय, तर तिथं पण 20 इंच नळ चालू होता. त्या मुलाला त्याची आई आठवली. त्यानं विचार केला, काय आई आहे गड्या माझी, आशीर्वाद तर दिलाच नाही, 20 इंच नळ बंद करायला सांगितलं आणि या साहेबाला काही कळत नाही का, किती पाणी वाया चाललं, इथं पण 20 इंच नळ चालूच ठेवला. त्या मुलानं चांगल्या भावनेनं नाही बंद केला माय, आईवडचा राग काढावा म्हणून 20 इंच नळ बंद केला. आणि मुलगा साहेबासमोर जाऊन बसला बरं गुरुजी. आणि बसल्यानंतर साहेबांनी सांगितलं, बाळा तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तो मुलगा चिंतेत पडला. अरे साहेबानं माझी फाईल बघितली नाही, साहेबानं माझ्याकडे काही पैसेही मागितले नाही, मला काही प्रश्नही विचारले नाही, माझा कसला वशिलाही नाही, पण साहेबानं माझं सिलेक्शन कसं केलं.
साहेब सांगा तुम्ही माझं सिलेक्शन कसं केलं. तेवढे साहेबांनी सांगितलं बाळा तुझ्या अगोदर 99 पोरं आले. सगळ्यांना कळत होतं लाईट व्यर्थ चालली आहे, पंखा व्यर्थ चाललाय, कुणी बंद केला नाही बरं. पण तू एकमेव असं निघाला, तू पंखा लाईट बंद केली ना आतमध्ये आला. आणि आतमध्ये आल्यानंतर सुद्धा 20 इंच नळ 99 जणांनी पाहिला चालू आहे, एकानं सुद्धा बंद नाही केला. एकमेव तूच असा आहे की तू 20 इंच नळ बंद केला आणि माझ्या समोर येऊन बसला, म्हणून तुझं सिलेक्शन झालं. दादा तो मुलगा रडायला लागला बरं, रडायला लागला. साहेबांनी विचारलं का रे बाळा सिलेक्शन झालंय तुझं, ₹1,00,000 पगार आहे तुला, मग रडतो का रे, का रडतो सांग. त्या मुलानं सांगितलं साहेब खरं सांगू का, ही नोकरी जी मला भेटली ना ती माझ्या आईवडिलांमुळे, मला माझे आईवडील कळाले नाहीत गाड्या. साहेबांना सांगितलं पोरा नोकरीचा आणि आईवडिलांचा काय संबंध रे. तेवढेच मुलांना सांगितलं साहेब तुम्हाला वाटतं की पंखे 20 इंच नळ मी माझ्या मनानं बंद केला म्हणून. म्हणे मग सकाळी आई वडिलांचं दर्शन घ्यायला गेलो तर वडिलांनी सांगितलं कार्ट्यात चालला इंटरव्ह्यूला. अरे लाईट आणि पंखा चालूच आहे, इथं तुमची 99 मुलांची इंटरव्ह्यू झाली, आता माझा इंटरव्ह्यू म्हणून मला माझे वडील आठवलेत म्हणून मी लाईट आणि पंखा बंद केला. दरवाजा उघडला, आतमध्ये आलो तर 20 इंच नळ चालू पाहिला. सांगू साहेब घरी आईचं दर्शन घ्यायला गेलो ना, आईनं सुद्धा सांगितलं कार्ट्यात चालला इंटरव्ह्यूला 20 इंच नळ बंद कर मग जा. साहेब खरं सांगू का आई वडिलांनी सावध केलं, इथं आल्यानंतर आई वडिलांवरचा राग काढावा म्हणून हे कृत्य केलं. काय नशीब आहे माझं, तुम्ही माझं सिलेक्शन केलं. तो मुलगा रडत होता, माय संत कळतील बरं घरातले. तो मुलगा रडत होता आणि त्या मुलानं सांगितलं साहेब तुम्हाला खरं सांगू का आई वडील कळाले नाहीत गाड्या, नाही कळाले. त्या साहेबानं सांगितलं अरे आई वडिलांचा यांचा काय संबंध, तुझी नोकरी लागली. त्या मुलानं गोड उत्तर दिलं आपल्या घरातले संत कळतील तुम्हाला. त्या मुलानं सांगितलं साहेब घड्याळाची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते, घड्याळाची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आई वडिलांची कटकट जगावं कसं ते शिकवते. म्हणून गुरुजी गोड जातात बरं. तुकोबरायांना सुद्धा विचारलं तर तुकोबराय आपल्या वडिलांचं वर्णन करताना सांगतात माझ्या वडिलांची मिरास माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा.
क्षमा दया शांती बाणाभंग हे हाती संतांचा अंतकरण आहे. आणि आता तुकोबराय सांगतात संतांचं अंतकरण पाहत असताना या पृथ्वी तलावरती ते एकटेच असे की सगळं भूमंडळ त्यांनी व्यापलेले. तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. सज्जन बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग सेवेकरता निवडला होता. त्यावरती या अभंगाचा आशय असाच असेल सांगता येणार नाही. पण माझ्या मनाला जे पेलवलं जे बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या गावातून मी आलोय त्या गावात महालक्ष्मी मातेचं छोटंसं संस्थान आहे. त्या आईची सेवा करता करता लहानची मोठं आम्ही झालेलो लेकरत बरं. आणि त्या आईची सेवा आईनं काहीतरी आशीर्वाद केला असेल माझ्या आईवडिलांची काहीतरी पुण्य असेल. तुमच्या पुढे बोलतोय मी. या चांगल्या माणसांची संगत जीवनात प्राप्त झाली म्हणून बोलण्याची संधी तुम्ही मला प्राप्त करून दिली. बोलण्याचा प्रयत्न केला. अभंग तुकोबरा यांचा होता. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. पहिलंच वर्ष आहे आपलं आणि अतिशय गोड निवेदन आहे. असंच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा उत्सव चालू राहणार आहे बरं. पण तुम्ही सर्वांनी सहकार्य करा थोडंसं द्या. आणि आता आपल्याला भजन करायचं आहे. भजन करायचं आता आमचे गुरुवर्य सांगायचे माणसानं सुखात सुद्धा भजन करावं दुःखात सुद्धा भजन करावं. सुखातलं भजन माणसाला भरकुटू देत नाही आणि दुःखातलं भजन माणसाला कोलमडू देत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना भजन करायचं. सर्वांनी वरती हात करा. जे आईचं भजन आम्ही प्रत्येक कीर्तनात गातो आईचं भजन गायचे बडेबाबांचं भजन गायचे कीर्तनाला पूर्णविराम द्यायचे. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. भजनाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे बरं. हे लाहो लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा लाहो लागला विठाबाई माऊलीचा लाहो लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा लाहो लागला हे आम्ही गोंधळी आंबेचे गोंधळी हे आमचा खालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ आम्ही गोंधळी आंबेचे गोंधळी हे छमछम आवाज छडीचा कानोबा देव मळीचा छमछम आवाज छडीचा कानोबा देव मळीचा छमछम आवाज छडीचा कानोबा देव मळीचा छमछम आवाज छडीचा कानोबा देव हे कानोबा देव मळीचा कानोबा देव मळीचा हे कानोबा देव मळीचा कानोबा देव मळीचा हे छमछम आवाज छडीचा कानोबा देव मळीचा छमछम आवाज छडीचा कानोबा देव लागला आंबेचा लाभू लागला आंबेचा कुंडली कबर हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज अलख निरंजन आदेश. सगळ्यांनी हात खाली घ्यावा सज्जन हो. आता तुम्ही म्हणाल बाबानं वरती हात करायला लावले गुरुजी टाळी वाजवायला लावली खाली हात करून काय टाळी वाजवता येत नव्हती का. आता जुने माणसं बसलेले आहेत. बाबा तुम्ही शाळेत गेले गुरुजी आले शाळेमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर हाजरी व्हायची शाळेत. मग आता तुम्हाला गुरुजींनी विचारलं 1 नंबर मग विद्यार्थ्यांना काय करायचं गुरुजी येस सर. 2 नंबर गुरुजी येस सर. वरती हात का करायचा तर गुरुजींची दृष्टी आपल्यावरती पडावी आणि आपण हजर आहोत एक कळावं. तसं तुम्हाला मंडपात का वर हात करायला सांगितले सांगू बडे बाबांची नजर तुमच्यावरती पडावी बडे बाबांना दिसावं अरे माझा भक्त आलाय आज मंडपात आणि बडे बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. बरं तुम्ही सर्वांनी कृपा केली गोड श्रवण केलं सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जितनी मेहरबानी आपने की
उतनी तुम्हें औकात नहीं, बस कृपा ही मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. सज्जना हो, कीर्तना करता गोड सत्संगत होती बरं, गोड सत्संगत आहे. आमचे अनिल दादा आमचा फार दिवसाचा परिचय आहे. अतिशय गोड वाजवणे, गोड गाणे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या कीर्तनात यांनी साथ करावी एवढा मी मोठा नाही बरं, पण काहीतरी त्यांच्या मनाचा मोठेपणा ते माझ्या कीर्तनात उभे आहेत. मी त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. कातकडी गुरुजी असतील, शेलकी गुरुजी असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आईसाहेब असतील, विनेकरी बाबा असतील, तुमच्याही सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमच्या राहुल दादाची साऊंड व्यवस्था आहे बरं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देणारी साऊंड व्यवस्था आमच्या राहुल दादाची. आमच्या ऋषीदादाचं गोड छायाचित्रण चाललेलं आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष बरं, काही चुकलं असेल तर क्षमा करा. मी नारदाच्या गादीवरून क्षमा मागतो. कीर्तनाला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.